नमस्कार, पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण पुरणपोळी करणार आहोत. त्यासाठी मी 1.25 ग्लास पुरण हे असं शिजवून घेतलं, चांगल्या 5-6 शिट्ट्या येऊ दिला. त्यानंतर ते पातेल्यात घातलं. पातेल्यामध्ये त्याच्यानंतर 1 ग्लास मी गूळ घेतला आणि अर्धापेक्षा कमी ग्लास मी साखर घेतली. छान असं पूर्ण विरघळलं की मी विलायची आणि जायफळाची पूड करून घेतली, ती पण त्यामध्ये टाकली. पूर्ण असं छान मिक्स होऊ द्यायचं. बघू शकता पुरण असं छान शिजलेलं आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये घ्यायचं, त्याच्यानंतर ते पूर्ण बारीक करून घ्यायचं. खूप छान बारीक होतं. त्यामध्ये बारीक झालं की साईडला ठेवून द्यायचं त्याला. त्याच्यानंतर मी एक मोठ्या वाटीने कणिक घेतली, त्यामध्ये मीठ घातलं, ते मीठ असा घट्ट गोळा भिजवून घेतला, त्याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवलं. थोडं सैल करून घ्यायचं. त्यानंतर अशी पोळी लाटली. पुरण भरायचं. पुरण थोडं जास्त भरलं की पोळी खूप छान होते. बघू शकता पोळी अशी छान दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची. पोळी झाली की तूप टाकायचं. बघू शकता पुरणपोळी रेडी आहे. लाईक करा, शेअर करा.